नमस्कार मित्रांनो. मी आता जे कोणी जुहू बीच किंवा जुहू चौपाटी किंवा असले जे काही किनारे आहेत त्यांना बदनाम करणारी लोक आहेत की जुहू चौपाटीवर जुहू बीचवर खूप कचरा आलेला आहे आणि हा कचरा जे पर्यटक तिथे येतात त्यांनी केलेला असतो. मी तर सांगतो ते बाहेरचे पर्यटक जेव्हा येतात तिथे समोरच्या दुकानामध्ये किंवा जे कोणी काही हातामध्ये आणून खायला देत असतात ते डोक्यात ठेवून त्यांच्याकडे जो कचरा ते पर्यटक त्यांच्या हातात देतात तिथे कचरा होत नाही आणि हेच पर्यटक जवळपास 10 ते 12% कचरा करत पण असतील तरी BMC तो कचरा उचलून नेतो. खरा कचरा कुठे माहिती आहे? मुंबईचे जेवढ्या झोपडपट्टी आहेत त्याचे जे नाले आहेत, उदाहरणार्थ म्हणायचं तर साकी नाक्याला आहे, विलेपार्ले नेहरू नगरला आहे, तिथल्या नाल्यामध्ये कचरा बघा. इर्ला नाला आहे, रामेश्वर नगर तिथला बघा, कुपर हॉस्पिटलच्या मागे 5 नंबरवर तिथला नाला तिथला तुम्ही बघा. म्हणजे जिथे जिथे झोपडपट्टी आहे मुंबईमध्ये नाल्याच्या जागी तिथून सगळा कचरा असा समुद्रात पावसाच्या वेळी समुद्रात जातो आणि समुद्रात आत गेल्यानंतर समुद्र तर सगळं घेते आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला दुसऱ्या दिवशी भरती गेल्यानंतर दाखवते. पूर्ण कचरा रस्त्यावर आलेला असतो. आणि माझं एकच म्हणणं आहे या नगरसेवकांना, तुम्ही तुमच्या ज्या झोपडपट्टीमध्ये जे लोक राहतात नाल्याच्या जवळ त्यांच्याबरोबर मीटिंग घ्या. त्यांना सांगा की कचरा कुठे टाकायचा आहे. एक तर त्यांच्याकडे कचरा टाकायची व्यवस्था नसते. पूर्वीसारखे आता कचरा कुठेही टाकायला मिळत नाही म्हणून ते सरळ कचरा आपला नाल्यामध्ये टाकतात. त्यांच्या घरी कचरा उचलायला बालड्या द्या किंवा त्यांच्या घरातून एकेका घरातून कचरा उचलून आणा. आता हा कचरा समुद्रामध्ये गेल्यामुळे आणि समुद्रानंतर तो बाहेर आल्यामुळे काही पैसेवाले जे सकाळी सकाळी तिथे वॉक करायला जातात, मी देखील जात होतो जुहू बीचपासून वर्षापासून परत मागे, पण त्यावेळी थोडा कचरा या बेलपुरी पाणीवाल्यांचा होता जे उरलेलं सगळं पाण्यामध्ये टाकायचे, पण आता ते बंद झालं. पण आता जे पैसेवाल्यांना वॉक करायचं असतं, तुम्ही जर सकाळी वॉक करता ते सगळे दुकानं आहेत तिथं बंद असतात. दुकानं जी काही बीचच्या मागे फास्ट फूडची दुकानं आहेत. आणि खरं म्हणतो ना, मुंबई ओळखली जाते कशाला? पाणीपुरी, भेळपुरी, बर्फाचा गोळा आणि त्याच्यानंतर पावभाजी. आणि तिथले जे स्टॉलवाले आहेत मला माहिती आहे 2000च्या अगोदर म्हणजे 26 वर्षापूर्वी आम्ही तिकडे जायचो. तिथे 25 टाईपचे वेगवेगळे पराठे द्यायचे आम्हाला. असे समुद्रावर रेतीमध्ये आम्ही बसून राहायचो आणि एक फटाफट आमचा ग्रुप असायचा. बॉम्बे ज्वेल ज्युनियर चेंबर, विलेपार्ले एक आम्हाला पराठे आणून द्यायचा. क्या लज्जत ती वायूस टाईम. आणि मित्रांनो, आज परिस्थिती काय झाली आहे, त्या तिथे बसायला कोणीच बसत नाही आहे. आज परिस्थिती ही झाली आहे की तिथले जेवढे स्टॉल होते ते सगळे बंद करावे लागले, बंद केलेले आहेत. का तर ह्या पैशावाल्याने सांगितलं की इन लोक बहुत गंदा करते. अरे तुम्ही सकाळी वॉक करता ते तर दुपारी, मला वाटतं दुपारच्या नंतर किंवा दुपारी चालू करत असतील, तुम्हाला त्याचा काय त्रास झाला? या त्रासामुळे सगळी ती जेवढी दुकानं आहेत 10-12 दुकानं बंद केली. आणि आज तिथे काम करणारे 100 लोक आहेत, 100 वर्कर लोक, त्यांचे कुटुंब आज रस्त्यावर आले. हे बघायला कोणी आहे का तिथे? आणि सारखे तुम्ही मुंबईला बदनाम करता, माझ्या बीचला बदनाम करता, माझ्या जुहू चौपाटीला बदनाम करता. याचं मागचं रहस्य बघा काय आहे ते. ते दुकानदार तिथे खाली झालेले आहेत पण कचरा भरपूर आलेला आहे. आता ती वॉक करणारी लोक, मी त्यांना सांगतो ये सब कचरा किधर से आया अभी? हाँ, बड़ी बड़ी बातें करते थे, ये कचरा इनकी वजह से हो गया. अब तो दुकानें सब खाने वाले बंद है ना, अब कचरा कहाँ से आ रहा है? मुंबई को बदनाम नहीं करना कोई भी. मुंबई को ही, मी मुंबईकर आहे आणि खास करून जुहू बीच, जुहू चौपाटी ही ओळखली जाते पाणीपुरी, भेळपुरी आणि त्या गोळ्यामुळे, पराठ्यामुळे, भाजीपावमुळे आणि आता नवीन जे काय व्हेरायटी आल्यात त्यामुळे.
तर लवकरात लवकर मी सरकारला सांगतो ते सगळे स्टॉल चालू करावेत. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम मुंबईवरून.